नमस्कार मित्रांनो, मी पिंपळनेरकर. आत्महत्या, चालू घडामोडी आणि पूर्वी ज्या घडलेल्या घडामोडी ह्यांचा जर विचार केला तर फार अवघड आहे. पूर्वी नाही का घरच्यांचं, नातेवाईकांचं, समाजाचं फार विद्यार्थी जीवनावर म्हणा प्रत्येक गोष्टीवर प्रेशर असायचं. तो विद्यार्थी किंवा जे कोणी असेल तो कधी नाही का असं वाह्यात गोष्टी करत नसतं. एखाद्या वेळेस झाली तर त्याला नाही का त्यांच्या घरचे इतके मारायचे की त्याला चड्डीत मुतायची वेळ यायची. मग ती गोष्ट तर करायची तर लांब, पण जर झाली तर त्याला अशी शिक्षा असायची. किंवा बघा आता तुम्हाला काही जर अनिश्चित अपराध झाला किंवा स्वतःला काही लागलं तर ते लागल्याचं काही विचार करीत नव्हते. ते का लागलं हा सुद्धा विषय नाही, त्याला इतकं मारायचं आधी आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करायच्या. कशामुळं लागलं काय हा म्हणजे बघा, पण त्याच्यामध्ये नाही का राग होता, पण प्रेम बी तितकंच होतं. आज नाही का राग प्रचंड आहे पण प्रेम मात्र नाही. कारण की आजकाल नाही का साधं सहज जरी बोललं किंवा एखादी झापड मारली तरी बी नाही का आत्महत्यासारखे विषय फार पुढं घेऊन जातात. कारण की आजकाल नाही का सर्व जे सिनियर लोक किंवा घरातले वडीलधारी माणसं ह्याच्यासाठी नाही का फार अवघड गोष्ट आहे. कारण की नाही का एखाद्या मुलाला रागवलं किंवा एखादी झापड मारली, काय करतो का काय त्याला रात्रात झोप नाही, अशा सिच्युएशनमध्ये हा समाज चाललेला आहे. तरी बी नाही का याच्यामध्ये नाही का किंवा एक समाजाने नाही का स्वतःवर प्रेम किंवा मी माझ्या जीवावर प्रेम करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर प्रेम करता त्यावेळेस नाही का तुमचा हे राग दोष हा मात्र निघून जातो. मग तुम्हाला दुसऱ्याबद्दल नाही का आदर भावना अशा काही गोष्टी वाढत जातात. तर यामुळं नाही का समाजामध्ये थोडासा बदल व्हायला पाहिजे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.